महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त मोठ्या संख्येने उपवास करतात. महादेवांना वंदन करण्यासाठी आपल्या घराच्या आसपासच्या मंदिरात पूजा करण्यासाठी सुद्धा जातात. तर काही जण घरीच पूजा करतात. पण जर पूजा करण्याचा योग्य विधी माहीत नसेल तर पूजा कशी करावी हा प्रश्न पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करायची याबद्दल सांगणार आहोत. मंडळी, या दिवशी महादेवांच्या पिंडीला अभिषेक केला जातो. जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक यापैकी तुम्ही काहीही करू शकता. जर तुम्ही महादेवांना अभिषेक करणार असाल आणि तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी ताम्हनात शिवपिंड घेऊन त्यावर सुद्धा जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करू शकता. आणि हे करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर पहाटे उठून स्नान करून पुरुष आणि महिला दोन्हीही मंदिरात जाऊ शकता. शिवाच्या पिंडीला अभिषेक करू शकता. महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत सुद्धा वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासांप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालते. सगळ्यात आधी महादेवांच्या पिंडीवर दूध, मध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो. बेल हे आत्मा शुद्धी करण्याचे प्रतीक मानलं जातं, म्हणून बेलाचा अभिषेक करण्याचा उल्लेख पुराणात आहे. प्रत्येक देवाला काही खास वाहिलं जातं हे आपल्याला माहितीच आहे. त्याचप्रमाणे महादेवांना बेलपत्र वाहिले जाते, हे तुम्ही ऐकले असेलच. त्यानंतर मूर्तीला भस्म लावले जाते. महादेवांना फळांचा नैवेद्य दाखवला जातो. असं म्हणतात की फळं ही दीर्घायू आणि संतुष्ट जीवनाचे प्रतीक आहेत. त्यानंतर देवापुढे धूप लावला जातो. धूप हे भरभराटीचे प्रतीक आहे. देवापुढे दिवा लावला जातो, जो ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल आहे. पुराणानुसार देवापुढे विड्याची पानं ठेवली जातात. सांसारिक सुख आणि कौटुंबिक आनंदाचं ते प्रतीक आहे. आणि मनोभावे महादेवांची पूजा केली जाते. त्यांना प्रार्थना सुद्धा केली जाते. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्रीच्या व्रताची 3 प्रमुख अंग आहेत. या दिवशी शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका महादेवांच्या पिंडीवर आवर्जून वाहिल्या जातात. धोत्रा, आंबा यांच्या पत्रीही पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी भगवान शंकरांना ओवाळले जाते. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्या प्रत्येक मंत्राचा उच्चार करत अर्घ्य द्यावेत. मंडळी, महाशिवरात्रीच्या रात्री शिवस्मरणामध्ये रात्र जागवणं याला खूप महत्व आहे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी आणि पारण्याला अन्नदान करावे. मंडळी, महादेव हे भोले शंकर आहेत. ते भक्तांच्या भोळ्या भावाला लगेच पावतात. भक्तांवर भरभरून कृपा करतात. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ असं नक्की लिहा.